रेसिपीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एक क्रॉस बॉर्डर इंटरनॅशनल डिश बनवतोय आणि डायरेक्ट टेक ऑफ करतोय स्वित्झर्लंड मध्ये। स्वित्झर्लंड हा युरोपातील एक नयनरम्य देश। हा स्वित्झर्लंड देश आहे ना, तो प्रामुख्याने दोन भागांमध्ये विभागला गेला आहे भाषांमुळे। एक जो प्रांत आहे तो प्रामुख्याने जर्मन स्पीकिंग आहे आणि एक जो प्रांत आहे तो प्रामुख्याने फ्रेंच स्पीकिंग आहे। आणि जो जर्मन स्पीकिंग पार्ट आहे किंवा जर्मन स्पीकिंग जो प्रांत आहे त्या भागातील आयकॉनिक डिश आपण आज करतोय रोस्टी। रोस्टी किंवा पोटॅटो रोस्टी ही अशी एक आयकॉनिक डिश आहे की खूप लोकांचं ते गिल्टी प्लेजर आहे। ही अशी एक सुपर 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 डिलिशियस डिश आहे जी एक खाऊन तुमचं मन नक्कीच भरणार नाही। ही एक अशी डिश आहे की छोट्या मुलांना खूप खूप आवडेल आणि जर तुम्ही एखादा डाएट रेजिम फॉलो करत असाल आणि एखाद्या संडेला जर तुमचा चीट डे असेल तर तुम्ही ही डिश नक्की ट्राय करून बघा। आय वुड से की तुम्ही कधीच रिग्रेट करणार नाही। चला तर मग आपण बघूया केवळ 3 साहित्यांमध्ये बनलेली सुपर डिलिशियस स्वित्झर्लंडची डिश रोस्टी। सगळ्यात पहिले मी इथे बटाटे घेतलेले आहेत, साला सकट घेतलेले आहेत। आधी बटाटे आपण व्यवस्थित क्लीन करून घेऊ, स्वच्छ करून घेऊ। आता आपण आपले बटाट्याची सालं काढून घेऊ। आपण हे बटाटे आता व्यवस्थित किसून घेऊ। आपले बटाटे किसून आता झालेले आहेत। शक्यतो यामध्ये मीडियम टाइपच्या किसणीचा वापर करा, खूप जास्त फाईन किसणी वापरू नका। आपण बटाट्यातलं पाणी काढून टाकू। हलकसं पाणी काढायचं, थोडंसं राहू द्या, खूप जास्त ड्राय करू नका। हा आहे आपला पाणी काढून टाकलेला बटाट्याचा किस। यामध्ये ऍड करूया किंचितसं मीठ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पुढे आपण या डिश मध्ये ना बटरचा वापर करणार आहोत। ट्रेडिशनली स्वित्झर्लंड मध्ये बटरचा वापर करतात, पण स्वित्झर्लंड मध्ये अनसॉल्टेड म्हणजे मीठ नसलेलं बटर असतं। पण आपण सिन्स आपण इथे अमूल बटर वापरतो आहे ज्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे, तर त्यामुळे आपण इथे थोडंसं कमी मीठ टाकतो आहे बटाट्यामध्ये। आपण घेतला आहे असा एक पॅन, तो आता व्यवस्थित तापवून घेऊ। पॅन तापला की त्यामध्ये ऍड करूया बटर खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये। आणि आता आपल्याला आपला गॅस जो आहे तो सिम वरती टाकायचा आहे, कमी गॅस ठेवायचा आहे। आता आपल्याला टाकायचा आहे ह्यामध्ये हा बटाटा। चमचा घेऊन आपण हे व्यवस्थित असं लेयर अप करू, त्याला एक शेप देऊ राउंड। दाबून पण घेऊ व्यवस्थित। आपण जो बटाटा स्प्रेड केला आहे तो साधारणपणे थालीपीठापेक्षा त्याची जाडी थोडीशी जास्त असली पाहिजे। फक्त ह्या गोष्टीची मात्र काळजी घ्या की सगळ्या बाजूने जी आहे रोस्टीचा जो थिकनेस आहे, जाडी आहे, ती इक्वल पाहिजे किंवा अशी समान पाहिजे, कुठे अनइवन नको। फक्त दाखवते की किती कमी गॅसवरती मी हे ठेवलं आहे, अगदी छोट्याशा सिम वरती मी हे ठेवलं आहे। आता आपण ह्यावरती झाकण ठेवू आणि 8 मिनिटाचा बरोबर टाइमर लावू। अंदाजे 6-7 मिनिटांनी आपण हे बघूया। 6-7 मिनिटांनी आपण बघितलं तर असं साइडला तुम्ही बघू शकाल तर थोडंसं ब्राउनिंग झालेलं दिसेल तुम्हाला आणि असं कडेने सुटायला पण लागलेलं असेल। आता आपल्याला ही जी रोस्टी आहे ना ती पलटी करून घ्यायची आहे, फ्लिप करायची आहे। तर आपण ती कशी करणार आहोत, तर एक प्लेट त्यावरती ठेवायची आहे आणि मग ती उलटी करायची आहे। मी आता झाकण यामध्ये ठेवलं आहे आणि आपल्याला हे बरोबर असं उलट करायचं आहे। आता परत आपल्याला पॅन मध्ये बटर टाकायचं आहे आणि ही रोस्टी हलक्या हाताने यावरती प्लेस करायची आहे। थोडंसं नाजूक आणि केअरफुली करण्यासारखं काम आहे, कारण ही जी फ्लिप करताना ती कदाचित थोडीशी तुटू शकते, त्यामुळे थोडंसं विजिलंटली ही स्टेप करा।
आपल्याला आता या रोस्टीला दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बटरमध्ये अराउंड सेम टाइम 6 मिनिट्स टू 8 मिनिट्स. आणि जर तुम्ही बघाल तर आपल्याला हे टेक्स्चर हवं आहे, असं क्रिस्पी गोल्डन आउटर शेल पाहिजे आहे आणि मध्ये मऊ. आता आपल्याला ही रोस्टी कव्हर करायची अजिबात नाही आहे, कारण ऑलरेडी आपण मगाशी कव्हर केली होती, त्यामुळे आतला जो बटाटा आहे तो शिजला आहे. आपल्याला आता फक्त लेअरिंग करायचं आहे छानपैकी, आणि दोन्ही लेअर आपल्याला छानपैकी क्रिस्प हवे आहेत. रोस्टी बरोबर सर्व करण्याकरता मी छान वेगवेगळ्या कलरचे चेरी टोमॅटोज जे आहेत ते बटर आणि सॉल्ट वरती सॉटे करून घेतले आहेत. त्यात टाकूया थोडंसं पेपर. माझ्या मैत्रिणीचं टोमॅटो फार्म आहे आणि ज्यामध्ये ती चेरी टोमॅटोज ग्रो करते, आणि तिनेच मला हे चेरी टोमॅटोज दिले आहेत आणि तिनेच मला ही डिश जी आहे ती सजेस्ट केली होती, रोस्टी. आपली रोस्टी आहे रेडी टू सर्व. आज आपण बघितली स्वित्झर्लंड मधली आयकॉनिक ब्रेकफास्ट डिश रोस्टी. एखाद्या रविवारी जर तुम्हाला वेळ असेल तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एस्पेशली मुलांना तर खूपच आवडेल. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा आणि कमेंट सुद्धा करा. चला तर मग भेटू आता नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.